सोलापुरातील अनुभव प्रतिष्ठानच्या वतीनं हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त हगलूर येथील संस्कार संजीवनी फाउंडेशन आश्रमात गरजू गरीब आणि बेघर मुलांना पुरणपोळीचं जेवण देण्यात आलं। सोलापुरातील अनुभव प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीनं हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त हगलूर येथील संस्कार संजीवनी फाउंडेशन आश्रमात गरजू गरीब आणि बेघर मुलांना पुरणपोळीचं जेवण देण्यात आलं आणि त्या मुलांसोबत गुढीपाडवा देखील साजरा करण्यात आला। गुढीपाडव्याच्या दिवशी सात्विक जेवणाचा आस्वाद घेता यावा यासाठी पारंपरिक पद्धतीनं पुरणपोळी, दूध, चपाती, वांग्याची भाजी, भात, आमटी, भजी, पाणी बॉटल आदींचा समावेश करण्यात आला होता। सर्व मुलांनी मनसोक्तपणे जेवणाचा आस्वाद घेऊन गुढीपाडवा साजरा केला। यासाठी संस्कार संजीवनी फाउंडेशन आश्रमचे अध्यक्ष परमेश्वर काळे यांचं सहकार्य लाभलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश भाईकट्टी, गणेश एळमेली, सोमनाथ कालदीप, शिवानंद नागणसुरे, शिवानंद भाईकट्टी, गणेश कालदीप, मंगेश कुलकर्णी, गणेश कुलकर्णी, ऋषिकेश कुलकर्णी, अभिषेक दुलंगे, प्रसाद कालदीप, कार्तिक तालीकोटी, शंकर तालीकोटी आदींनी परिश्रम घेतले। गरिबांना काय मदत करता येईल आपल्या हातून फुलाची पाकळी हा दरवर्षी आमचा संकल्प असतो। गुढीपाडवा आणि दिवाळीला ह्या दोन दिवशी आम्ही आमच्या हातून जे जमतं ते आम्ही सगळ्यांना देत असतो। आणि आज आम्हाला तुमच्यापाशी येऊन गुढीपाडवा साजरा करायची ही मनापासूनची इच्छा होती आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपण पण गरिबाच्या ठिकाणी जाऊन गुढीपाडवा साजरा केलेली कधी पण श्रीमंती असते, त्यामुळे आपण या श्रीमंतीचा अनुभव घेऊ या उद्देशाने आम्ही या गुढीपाडवा साजरा करण्यासाठी तुमच्यासोबत आम्ही आलेलो आहोत। आणि विशेष गुढीपाडव्या दिवशी पुरणपोळी हा महत्त्वाचा गोड पदार्थ मानला जातो। हा महाराष्ट्रातील प्रमुख घटक आहे आणि आम्हाला असं वाटलं की आपण पुरणपोळीचा आस्वाद या मुलांपर्यंत पोहोचवू। बाकीच्यांनी भरपूर ठिकाणी काय काय करतात, पण पुरणपोळीचा अजूनपर्यंत अवेअरनेस म्हणून तेवढं अजून महाराष्ट्रात संस्कृतीमध्ये पोहोचविण्यात लोक। आम्हाला वाटलं की आपण दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळीचा बेत जो त्यात सगळा जेवण असतो ते आपण मुलांपर्यंत पोहोचवायला पाहिजे। कुठला गरीब असो श्रीमंत असो त्याला आपण ह्या जेवणामार्फत पोहोचवणं हे गरजेचं म्हणून आम्ही अनुभव प्रतिष्ठान हे संकल्प मांडले दरवर्षी की आपण हा पुरणपोळीचा बेत देऊ।